अध्यक्ष म्हणून आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शरदभाऊ शिवरकर हे स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो। ज्यांच्या आगमनाने हा परिसर प्रफुल्लित झाला, तुमचेही चेहरे खुलले, आम्हा सर्वांचे आपले लाडके माजी मुख्याध्यापक आणि आज मात्र आमचे अधिकारी आदरणीय प्रदीप जिंगळे सर उपशिक्षण अधिकारी माध्यमिक स्थान स्वीकारावे। आमचे मार्गदर्शक ज्यांचा दातृत्वाचा हात आम्हाला नेहमी लाभलेला आहे, आमच्या कुठल्याही अडीअडचणीला आमच्या पाठीशी राहणारे देवीदासजी भाऊ घोडे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी प्रमुख अतिथीचं स्थान स्वीकारावं। आमचे ज्येष्ठ बंधू श्री अशोकरावजी इंगोले हे सुद्धा या ठिकाणी प्रमुख अतिथीचं स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो। आदरणीय व्यासपीठावरील आजच्या कार्यक्रमाचे आमचे अध्यक्ष माननीय शिवरकर भाऊ, त्यानंतर आमचे सगळ्यांचे तुमचे सगळ्यांचे लाडके माजी मुख्याध्यापक आणि आमचे उपशिक्षण अधिकारी माध्यमिक माननीय गोडे सर, त्यानंतर घोडे भाऊ आणि इतर सर्व मंडळी, माझे सगळे शिक्षक बंधू आणि भगिनींनो आणि विद्यार्थी मित्रांनो, अध्यक्ष शिवरकर भाऊ, प्रमुख पाहुणे श्री घोडे सर, उपस्थित रणभाऊ घोडे, दिग्गज भाऊ घोडे, उपस्थित शाळेतील मुख्याध्यापिका, उपस्थित किशोरवर्ग आणि विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी बक्षीस वितरण कार्यक्रम सुरू आहे आणि मला बोलायला संधी दिल्याबद्दल मी त्यांचे प्रथम धन्यवाद देतो। म्हणून बरीच कारकीर्द केले आणि या ठिकाणी उपशिक्षणाधिकारी म्हणून जिल्हा परिषद यवतमाळला गेले, ते असे आमचे खास लाडके उपशिक्षणाधिकारी सर। त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे अशोक भाऊ इंगोले सचिव देवस्थान पिंपळगावकर, यानंतर शाळा शिक्षण तज्ज्ञ श्री आमचे रवींद्रजी घोडे, त्यांना एकच पदवी नाही, त्यांना जवळपास 3-4 पदव्या आहेत, तर या ठिकाणी त्यांची पदवी त्यांना बहाल केलीच पाहिजे। शाळा शिक्षण समितीचे तज्ज्ञ हे तुम्हाला माहितीच आहे, परंतु नव्यानेच आता यावर्षी निवडणुका झाल्या आणि खरेदी विक्री संघात डायरेक्टर म्हणून निवडून आले असे ते आमचे मित्र किंवा सहकारी श्री रवींद्रजी घोडे। तिसरी पदवी म्हणजे आमच्या गावाचे प्रमुखच म्हणा लागेल, कारण ते आमच्या गावाचे आपल्या कंटामुक्तीचे अध्यक्ष आहेत आणि या ठिकाणी नव्यानेच आलेल्या श्री गर्जे मॅडम, कारण या ठिकाणी फार कमी दिवस झाले, पण कमी दिवसामध्ये त्यांनी एवढी भरारी घेतली की अतिशय कौतुकास्पद आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ शिक्षक यापूर्वी ते येऊन गेले आणि आता डबल सुद्धा आले, त्यांना गावच नाही तर पूर्ण शाळेचे विद्यार्थी, गाव आणि सर्वांचा परिचय आहे असे ते आमचे लाठिया सर। चराचरात वास करणारी गुरुदेव शक्ती, विद्येचे आराध्य दैवत सरस्वती माता, उपस्थित आदरणीय व्यासपीठ आणि या शाळेचे सर्व शिक्षक, विद्यार्थी मित्रांनो, घे भरारी। मागच्या वर्षीपासून आपण सतत आपल्या शाळेतील विद्यार्थी शिक्षकाच्या सहवासाने प्रत्येक क्षेत्रात भरारी घेत आहेत, याचाच एक अभिमान आम्हाला आहे। आमच्या गावाची शाळा, शाळेला गावाचा आधार असावा आणि शाळेचा गावाला अभिमान असावा, या तत्वावरती आम्ही या शाळेच्या विद्यार्थ्याच्या शिक्षकाच्या पाठीशी सदैव उभं राहतो, याच्या पुढे राहणार यातही काही शंका नाही। वार्षिक स्नेहसंमेलन दरवर्षी आपल्या शाळेमध्ये होते, याही वर्षी चालू आहे आणि हिरमुसल्या चेहऱ्यांना कुठेतरी उजाळा या स्नेहसंमेलनातून मिळतो, हेच एक याचं वैशिष्ट्य आहे। वर्षभर तुम्ही कौतुक करत होतो, मी त्याला फार मोठं तर नाही, पण एक छोटीशी याच बक्षिसाच्या उरलेली रक्कम मी त्या विद्यार्थीला आपल्या घोडे साहेब यांच्या सोबत आपण घेऊन जावं, त्याला वागणार आहे।
फक्त 51 रुपयाचं हे बक्षीस फार अगदी लेडीजच्याच कार्पेटवर यांनी भारूड सादर केलं. साडी नेसून कपाळाला कुंकू लावून त्यावेळी फार लोकांनी कौतुक केलं याचं चौकामध्ये. धन्यवाद. पुन्हा मी सर्वांना शुभेच्छा देतो. सदैव तुमच्या पाठीशी राहू. ज्यांचे शब्द ऐकण्यासाठी तुम्ही वाट बघत आहात, कारण ते बोलले म्हणजे तुम्ही खुश होता. बोलायचं हा. आपल्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आदरणीय आमचे ज्येष्ठ बंधू, आमच्या माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष, आमचे अधिकारी, आपले माजी मुख्याध्यापक आदरणीय प्रदीपजी गोडे साहेब. आराध्य दैवत राजा शिव छत्रपती महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वांना विनम्र अभिवादन करून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा आपल्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शरद भाऊ शिवरकर, मुख्याध्यापिका गर्जे मॅडम, व्यवस्थापन समितीचे रवींद्र भाऊ उर्फ बंडू भाऊ घोडे, देवदास भाऊ घोडे, अशोक भाऊ इंगोले, लाखिया सर, गेडाम सर, पवार सर, डगवार मॅडम, भोयर मॅडम, पाटील मॅडम, वालदे मॅडम, दर्ने भाऊ, प्रीतीबाई आणि आपल्या अंजूबाई आणि प्राथमिक शाळेचे सर्व शिक्षक बंधू भगिनी, मुख्याध्यापिका गुल्लाने मॅडम, गावडे मॅडम, बोबडे सर. कार्यक्रम एवढा बहारदार झाला, त्याचं नाव असं आहे स्नेह संमेलन, आनंद उत्सव. आणि इतकं काही छान झालं की बोलताना मला काही शब्द नाही राहून राहिले, की अतिशय सुंदर झालं. आणि मला असं वाटत होतं मॅडम की नवीन लोक जर आले तर कार्यक्रमामध्ये नक्की भर पडते. आणि मी जाताना म्हटलं होतं कि इस जहाँ को गुलशन ना बना सके हम, काटे तो जरूर कम करेंगे जहाँ से गुजरेंगे हम. आणि गेल्यानंतर मला जी सातत्यानं उणीव जाणवत की माझी स्वतःची, ती नक्की पहिल्यांदा गेडाम सर होते, नंतर मॅडम आल्या, लाखिया सर, सर्व टीमने ती नक्की भरून काढली. याचा मला अत्यंत अभिमान आणि एक आनंद होतोय की कार्यक्रम नुसते चालू नाही तर नव्यानं बदलत चांगल्या स्पर्धा घेत आपण इथपर्यंत येऊन पोहोचलो. आणि बदल हा काळाचा महिमा आहे आणि तो आपण सर्वांनी स्वीकारला पाहिजे आणि स्वीकारला आहे. अतिशय सुंदर असं नियोजन आयोजन केलं आणि 100 बडकर 1 कार्यक्रम केले आणि सर्वांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला. पहिला प्रश्न, डान्स कोणाकोणाला करता ते हात वर करा. हा. दुसरा, गाणं कोणाला म्हणताय ते हात वर करा. तिसरा, कबड्डी कोणाकोणाला खेळताय ते हात वर करा. अरे बाप, एवढे का बे. बरं. चौथा, सायकल कोणाला चालवता येते. अरे बाप. शेट्टी कोणाला वाजवता येते. बर. कोणी सांगा बोल, शेट्टी वाजवता येते. एकही जण नाही. साक्षी तर अजिबातच पाहूनच नाही राहिली. हा. साक्षीनं एवढ्या भाकरी थापल्या मॅडम आता, लावणार ते थोडंसं गाणं एकदा वाजवते वाक्य. काय वाजवा सर्वजण. साक्षी काय भाकरी कमी करा वाजवतात. ठीक आहे. हा गमतीचा भाग जरी झाला तरी अतिशय सुंदर असं सर्वांनी सादरीकरण केलं आणि भाग घेतला उत्स्फूर्तपणे. तर जास्त काही मी आता, मला माहिती आहे वेळ झाला, परत एक कार्यक्रम पण आहे. पण स्नेह संमेलन 3 दिवसात कोण अभ्यास केला का? अजिबात नाही. एकटीची 1-2 तारखेपर्यंत सर्वजण आहेत आणि अतिशय ही जी ऊर्जा आहे वर्षभर काम करण्यासाठी मिळते आपल्याला. त्याच्यामुळे मनमोकळेपणानं त्याचा आस्वाद आनंद घेतला. आनंद मिळावायचं तर काही शिल्लक ठेवलं नाही. साक्षीनं तर अजिबातच नाही ठेवलं. 3रा नंबर आला तिचा त्या डिश डेकोरेशनमध्ये. त्यानंतर यांनी शिवरकरनी तर काहीच नाही ठेवलं वाटते. सर्व मांडे गिंडे सर्व काढून टाकले. श्रीखंड होतं तेही गेलं वाटते. आमच्यापर्यंत काही राहिलं नाही. पण सर्व पदार्थ चांगले होते असं सर्वांच्या बोलण्यावरून वाटलं. जरी चाखाला मिळालं नाही पण अनुभवाला नक्की मिळालं.
तर बदल हा शब्द आपण वापरला होता. आणि परत एक शेवटला प्रश्न जनरल नॉलेजचा एक विचारला की नाही काल, माहित नाही, मुख्यमंत्री ज्या बंगल्यावर राहते त्याचं नाव काय आहे सांगा. मुख्यमंत्री ज्या बंगल्यावर राहते त्याचं नाव काय आहे सांगा पटकीने. बरं, हिंट देऊन टाकतो सर. एका ते मुलीचं नाव आहे. आपल्या शाळेत बहुतेक नाही आहे ते, असं वाटतं. नावाची नाहीच आहे त्या. लावण्या काय नाव आहे सांग बरं. कोणता आहे? कोण्या वर्षांचा? आपल्या इथे एकही नाही. वर्षा बंगला. आता एक प्रश्नाचं उत्तर द्या. आपण त्या दिवशी कार्यक्रम घेतला, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा. या कार्यक्रमाअंतर्गत एक दिवस ज्यांनी त्या पत्राचं वाचन केलं, घरी वाचून दाखवलं आई वडिलांना, त्यांचा अभिप्राय घेतला, त्याच्यावर अभिप्राय लिहिला, त्यांना वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यासोबत, त्यांच्या आई वडील शिक्षकासोबत विमानानं मुंबईला जाऊन एक दिवस जेवणाचा आस्वाद मिळणार आहे, आनंद मिळणार आहे. कोणाकोणाला जेवायला जायला आवडेल सांगा, हात वर करा. एवढे गावी हात खाली. कोणाला आवडत नाही सांगा, त्याला पहिले पाठवतो तिथं. आई परसोडील. हा ठीक आहे. बरं, गमतीचा भाग सोडला तर तुम्ही जे माझी शाळा मुख्यमंत्री शाळा स्पर्धा आहेत त्या पत्राचं वाचन करायचं, आई वडिलांसमोर फोटो घ्यायचा, त्याचा एक अभिप्राय लिहायचा आणि आपल्या ग्रुपवर टाकायचा. तो ग्रुपचा आम्ही समोर पाठवू. त्याच्यामध्ये ज्याचा अभिप्राय पहिला क्रमांक येईल त्यांना एक दिवस मुंबईला मुख्यमंत्र्यासोबत जेवणाची संधी मिळणार आहे, विमानानं जाण्याची संधी मिळणार आहे. फक्त कपडे घालून यायचे, म्हणजे तयारीत यायचं, जाण्याची तयारी ठेवायची. भाग घेणार आहे सर्वजण नक्की. आणि आपल्या शाळेचा नंबर येईल अशी मला खात्री आहे. सर्व त्या दृष्टीनं प्रयत्न करू आपण. आणि मुख्यमंत्री माझी शाळा एकट्याचं जरी काम नसाल तर सर्वांचं सहकार्य आहेत. विद्यार्थी आहेत, पालक आहेत, नागरिक आहेत, स्टाफचे आमच्या सर्व लोक आहेत. त्यामुळे सर्वांनी त्यामध्ये सहकार्य करायचं आहे. आणि मला माहीत आहे वेळ खूप झालेला आहे, तर ज्यांना बक्षीस मिळालं त्यांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन. ज्यांना मिळालं नाही त्यांनी पुढल्या वर्षीसाठी खूप खूप प्रयत्न करायचे आहेत. डावा वर्ग एकदा हात वर करा, पुन्हा एकदा. व्हेरी गुड, हात खाली. डाव्या वर्गाची यावर्षीची नवीन शैक्षणिक धोरणाची शेवटली बॅच आहे. पास होणं खूप सोपं आहे, मग थोडासा अभ्यास केला तर पर्सेंटेज किती मिळते हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. तिसरा मुद्दा असा की तुम्ही जरी शाळेतून गेले तरी माझी विद्यार्थी म्हणून तुम्ही सतत येणारच आहेत. आणि काल मी 10वीच्या मुलांनी ज्यांनी भाग घेतला, मुलींनी मुलांनी कार्यक्रमाचे फोटो पण पाहिले. आणि रोशननी ते कार्यक्रम केला होता गेल्या वर्षी, माहिती आहे का लाकी असत त्यांना ते कार्यक्रम केला होता. बकरी आणली होती आहे ना, यंदाही आणली. ते गेल्या वर्षी एक ती कमरीला कोणतरी पाला घालून ते बकरी त्याचा पाला खाय, माहिती आहे का. आणि त्यानं आजपर्यंत काहीच नव्हतं, फक्त पालाच बांधून होतं ते. मला हे भीती वाटत होती, त्यालाही भीती वाटत होती, बकरीनं पूर्ण पाला खाल्ला तर कसं होईल. पण यंदा काही तसं दिसलं नाही, बकरी त्याच्या मागच होती, त्याच्यामुळे त्याचा पहिला क्रमांक आला. त्याचं सुद्धा अभिनंदन रोशनचं. आणि सर्वांचं खूप खूप अभिनंदन. आणि अतिशय चांगलं कार्यक्रम केले त्याबद्दल गर्जे मॅडम, मुख्याध्यापिका, तुमच्या सर्व टीमचं खूप खूप अभिनंदन, कौतुक. सर्व विद्यार्थ्यांचं. साक्षी काय आहे तिकडे, काय झालं. हा टाईम आहे त्या कार्यक्रमात चालू होईल तो. तर सर्वांचं एकदा खूप खूप अभिनंदन. आणि पुढल्या कार्यक्रमासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि या ठिकाणी थांबतो मी. धन्यवाद. आपलं मार्गदर्शन खरंच आमच्यासाठी नेहमी प्रेरणादायी असते. आणि विद्यार्थी तुम्ही आले म्हणजे त्यांचे चेहरेच बदलतात. आणि तुमच्या बोलण्याने खरंच त्या मुलांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा टवटवी आलेली आहे. पुन्हा एकदा धन्यवाद. प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आदरणीय उपशिक्षणाधिकारी माननीय श्री गोडे साहेब, प्रमुख पाहुणे म्हणून तसेच आदरणीय आपले इंगोले साहेब, माननीय देवीदासजी घोडे, आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ गर्जे मॅडम, शाळा व्यवस्थापन समितीचे मार्गदर्शक श्री बंडूभाऊ घोडे, आपल्या शाळेचे ज्येष्ठ शिक्षक लाखिया सर, पवार सर, गेडाम सर आणि भोयर मॅडम,
सौ वंदनाताई डगवार मॅडम, पाटील मॅडम, मी सर्व पाहुणे मंडळी या ठिकाणी बोलले आणि माझ्यासाठी आता काही उरलं नाही असं वाटू राहिलं. मला काय बोलावं काही समजून नाही राहिलं. तर मी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करतो. 3 दिवसीय कार्यक्रम या ठिकाणी आपले खूप आनंदात चालला आणि सर्व विद्यार्थ्यांना बक्षीस, मेडल जे काही मिळायचं आहे ते मिळालं. सगळ्याच्या चेहऱ्यावर अतिशय आनंद वाटतो. तर या शिक्षक जे विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी मेहनत घेतात हेच खूप महत्त्वाचं आहे. आम्हाला अभिमान वाटते की या शिक्षकांच्या सहवासात आमची समितीची निवड झाली. आम्ही भाग्यवान समजतो स्वतःला. शिक्षकांचं कौतुक कोण्या शब्दात करावं, माझ्या शब्दावाली म्हणजे मला शब्दच सापडून नाही राहिला, त्याच्यामुळे तुम्ही समजून घ्या. तर आपली जे पटसंख्या आहे 138 आहे, 138. तर 138 पटसंख्यांचे जे पालक आहे सगळे, यांचे आपल्या शिक्षकांचे खरंच ऋणी आहे. आज गावकरी या कोवळ्याकळ्या माझी लपले ज्ञानेश्वर शिवाजी. ते शिवाजी आणि ते ज्ञानेश्वर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे महापुरुष आहे, अनेक आपण प्रतिमा सुद्धा दिल्या या ठिकाणी गावातील लोकांनी. आमच्या समितीच्या याला मी स्वतःची आमची पाठ पटण्याचा एक उद्देश नाही आहे, पण एकच उद्देश होता त्याचा की या महापुरुषांचे जे विचार आहे त्याची पेरणी तुमच्यामध्ये झाली पाहिजे, त्या विचाराची, आणि त्या विचारामधून एक सात्विक समाजाची निर्मिती झाली पाहिजे. हा एक सर्वात मोठा त्याचा उद्देश होता.
प्रास्ताविक झाले, प्रार्थना झाली, अतिथींच्या येण्याने कार्यक्रमाला शोभा आली, आपल्या मार्गदर्शनाने आम्हाला दिशा मिळाली आणि 3 दिवसीय या स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमाची म्हणजेच आभार प्रदर्शनाची वेळ आली. तेव्हा आजच्या समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष स्मितभाषी प्रीतभाषी आमचे शरदभाऊ शिवरकर यांनी अध्यक्षस्थान स्वीकारलं, त्याकरिता मी त्यांचे मनापासून आभार मानते. तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणजे शाळेमध्ये शिक्षणाधिकारी येणार, उपशिक्षणाधिकारी येणार म्हटलं की विद्यार्थ्यांसोबत शिक्षकही घाबरतात. फक्त एक साहेब असे आहे जे वारंवार आले तरी आम्हाला खूप खूप आनंद होतो, ते म्हणजे आमचे लाडके प्रदीपजी गोडे साहेब. आजच्या कार्यक्रमाचं प्रमुख अतिथीचं स्थान आमच्या विनंतीला मान देऊन आपण स्वीकारलं, आमचा आनंद शतगुणित केला, त्याकरिता आपले खूप खूप आभार. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी शालेय व्यवस्थापन समिती तज्ञ मार्गदर्शक सन्माननीय रवींद्रभाऊ घोडे, ज्येष्ठ नागरिक सन्माननीय देवीदासजी भाऊ घोडे, सन्माननीय अशोकभाऊ इंगोले यांच्यासोबतच आपल्या शाळेला 20 थोर पुरुषांच्या प्रतिमा प्रदान करणारे त्यांची संपूर्ण चमू, यांचे आभार मला शब्दात व्यक्त करता येत नाहीये, मी ते काव्यावळीत सांगते. काश मेरे हाथ में होता आसमां देने को मन करता है, सर झुक झुक जाता है, इतना मान देने को मन करता है. आप लोगों ने बंजर जमीन पर भाई सही, आप लोगों ने बंजर जमीन पर चंदन उगा दिए माननीय, आपकी दातृत्वता पर बार बार प्रणाम करने को मन करता है. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाला नव्हे तर संपूर्ण स्नेह संमेलनाच्या 3 दिवसाच्या कार्यक्रमाला अगदी सुरुवातीपासून शेवटापर्यंत सहकार्य करणारे, तत्पूर्वी आमच्या पाठीवर शाबासकीची थाप देणाऱ्या, ज्यांच्या नेतृत्वाशिवाय आम्ही पुढे चालूच शकत नाही अशा आमच्या लाडक्या मुख्याध्यापिका, त्यांना त्यांच्या परिसरात ज्या नावाने ओळखलं जातं त्याच नावाने मी आज हाक देऊ इच्छिते. द आयरन लेडी आमच्या संध्याताई गर्जे यांचे सुद्धा मी मनापासून खूप खूप आभार मानते. तसेच गेली 3 दिवस टेक्निकल बाजू सांभाळणारे आमचे सहकारी मिथुन पवार सर, लेखनिकाची संपूर्ण जबाबदारी, कार्यक्रमाचं संपूर्ण नियोजन, बारीक सारीक गोष्टीवर सतत लक्ष ठेवणारे आमचे सहकारी सन्माननीय युवराज गेडाम सर, आणि ज्यांच्या केवळ खुर्ची टाकून उपस्थिती मात्राने, ज्यांच्या नजरेने, ज्यांचा 35-40 वर्षाचा विद्यार्थी आताही कान धरून खाली बसतो, आमचे लाडके ज्येष्ठ बंधू सन्माननीय लाखे सर, आपणा सर्वांचे मी मनापासून आभार मानते. तसेच शेवटच्या क्षणापर्यंत सतत कामात गुंतून असणाऱ्या आमच्या भगिनी लक्ष्मीताई वालदे, आमचे हरहुन्नरी कर्मचारी धरणे भाऊ, पडद्यामागचे कलाकार आमच्या प्रीतीबाई यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानते. तसेच गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या शाळेला 2 व्यक्ती नव्याने जुळलेल्या आहेत. त्यातली पहिली व्यक्ती म्हणजे जी सतत आपला वेळ देऊन कॅमेरा धरून या ठिकाणी उभे राहते आणि 3 दिवसाचा क्षण कॅमेरामध्ये टिपून घेत आहे. प्रियदर्शन भाऊ अभियंता आहेत आणि आपल्या शाळेला वेळ देत आहेत. त्यांच्या चॅनलवरून आपल्या शाळेची सगळी चलचित्रे प्रदर्शित करीत आहेत. तसेच दुसरे एक नाव आहे ते म्हणजे आपल्या प्रत्येक बारीक सारीक कामात येऊन बसणारे आपले सचिन भाऊ, तर त्यांचे सुद्धा मी आभार मानते. आणि
आपल्या सूचनेवरून आपल्या संपूर्ण कार्यक्रमाला उत्कृष्टपणे पार पाडण्याकरिता जी ध्वनी व्यवस्था आहे ती उत्तमरित्या आयोजित करून देणारे आमचे बबलू भाऊ आणि त्यांची संपूर्ण चमक. बबलू भाऊ इकडे या, फ्रंटवर या, साहेबांना दिसू द्या. हा, यांचे सुद्धा मी खूप खूप मनापासून आभार मानते. त्याच्यानंतर आमचे मूठभर असलेले 138 चिमुकले, त्यातले काही आजारी पडले तरी आपल्यावर दिलेली जबाबदारी आजारपणातही निभावून देणारे माझे लाडके विद्यार्थी, स्पर्धेमध्ये आपली उत्कृष्टपणे जबाबदारी पार पाडणारे संपूर्ण विद्यार्थी आणि शेवटच्या बाकावर बसून बाकडे लावणारे, बैठक व्यवस्था उत्तम करणारे, चटया उचलणारे, आमचे मागे आहेत असे म्हणणारे विद्यार्थी, पुढे येऊन काम करणारे सगळ्या विद्यार्थ्यांचं अगदी मनापासून आभार मानते. आणि या संपूर्ण वातावरणामध्ये चैतन्य भरणारी माता सरस्वती आणि निसर्ग यांचं मनापासून आभार मानून माझं आभार प्रदर्शन या ठिकाणी थांबवते. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. विद्यार्थ्यांना खूप मोठ्या कार्यक्रमामध्ये कधी कधी हातचं काहीतरी सुटून जात असतं. आपल्याला भलेही वाटत असतं आपण सगळं निपटलं पण काहीतरी राहून जात असतं. असंच झालेलं आहे. पण साहेबांच्या सुचविण्यावरून आमच्या शाळेमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करणाऱ्या आमच्या भगिनी नाही म्हणत, तुम्हाला माहिती आहे मी काय म्हणून हाक मारते त्यांना, आमच्या वहिनी भोयर वहिनी यांचं सुद्धा मी खूप खूप आभार मानते. आणि आमची लाडकी ताई स्वातीताई सतत मंचावर असो, वर्गात असो, मैदानावर असो, सतत आम्हाला सहकार्य करत आहे. या दोघींचे पण मी मनापासून आभार मानते. आणि आम्ही परेड सावधान एक साथ वंदे मातरम शुरू करेंगे. शुरू कर. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. एक साथ विसर्जन.